गोरे खाय बिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ तयाला कोही सुदाम देवाचे पके मारी कोरडीचे थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ तयाला न म्हणे शिष्टा करा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे न म्हणे उच्चिष्टा करा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ तयाला विठ्ठल विठ्ठल जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकारपुरी रम्य सिंहासनस्थं कदंबोज तेजस्कृति प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वराय।
मी कळा कसरी कायच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो किंवा पवन झालो चराचरी ऐसे नमन करून सकाळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य जगतश्रेष्ठ नवे वारकरी संप्रदायाचे कळसुद्धीहून निवासी असणारे संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा महाराजांना एक आवडलेला महिमा आणि आवर्जून ऐका सांगताय म्हणजे खरंच खूप गोड असा हा अभंग. अभंगामध्ये आहे 2 महिमा, त्याच्यामध्ये आहे एक सार कसला तर महिमान 2 कसले त्याचा एक सार. आणि हा सार कधी तयार होतो ज्यावेळेस महाराज अभंगाचा शेवट करतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार तो म्हणजे असा. श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सेवा मंडळ कोपरखेराने नवी मुंबई यांच्या विद्यमाने त्याचप्रमाणे विश्वस्त कमिटी व उत्सव कमिटी यांच्या सर्वांग सहकार्याने हा होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. आजपर्यंत ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जसा जसा योग येईल जसे जसे माझे सद्गुरू येतील तसं तसं ह्या ठिकाणी उभारून गायन करण्याचा अनुभव आला किंवा मी असं म्हणेन की गायन करण्याची संधी मिळाली. आज मला येथे तुमचे स्थानिक असणारे हरिभक्त परायण सुदाम लांडगे, सुखदेव लांडगे महाराज यांनी या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली. माझे सद्गुरू हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव आज समस्त महाराष्ट्रामध्ये त्यांचे एक असे कोट्यावधीचे असणारे असे 5 मठ त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सर्वांग सहकार्याने तयार झालेले. आणि या 5ही ट्रस्ट वेगवेगळ्या, त्याचप्रमाणे पंढरपूरची जी भक्त पुंडलिक आनंद आश्रम म्हणून जे काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे आमचे लाडकी बाबा ते सचिव आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सेवा करण्याची मला संधी दिली. मी वचन देतो बाबा तुम्ही संधी दिली पण या संधीचं सोनं करायचं काम माझं आहे. विठ्ठला
तुकोबारायांचं आहे, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतात, ऐका महिमा आवडीची. एक महिमा आवडीचा आहे आणि ऐकायला सांगतात म्हणजे खरंच महत्वाचं असतं. पण लोक ऐकतात, महिमा ऐकतात, महिमातला सार ऐकत बसत नाही. एखादीच्या घरात जर भांडणं झाली तर कशी झाली ही ऐकायला आनंद आहे, पण का झाली हे कोणाला ऐकायची गरज नाही. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय बिल्लनीची. बिल्लनीची बोरं भगवंतांनी खाल्ली, हा महिमा आवडीचा आहे. पण का आहे? थोर प्रेमाचा भुकेला. भगवंत प्रेमाचा भुकेलाय, सर्व ज्ञात आहात. हाचे दुष्काळ तयाला. हा दुष्काळ भगवंताला आहे की त्याला प्रेम अपेक्षित आहे. मग या प्रेमापोटी भगवंताने अजून एक कुठला महिमा जगद्गुरु तुकोबाराय पटवून देतात. पोहे सुदाम देवाचे. पुढे नीट ऐका, माझे शब्द तुमच्यापर्यंत अतिशय स्पष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, पण मला साऱ्यातला असा बाहेर ओढून तुमच्या पुढे ठेवायचा आहे. बोर बिल्लनीची खाल्ली, हा महिमा चांगला आहे. बिल्लनीची का खाल्ली? कारण त्याला प्रेम अपेक्षित आहे. मग बिल्लनीने नेमकं दिलं काय? बोर का प्रेम? हा सार महिमा. बोर खाल्ली हा महिमा आहे, सार ऐका. पोहे सुदाम देवाचे. सुदाम देवाचे पोहे मुठभर का होईना भगवंतांनी खाल्ले. का खाल्ले? थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला. त्याला अभंगाचा सहा. पण हा सार तयार होण्याकरता महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात आपल्याला सांगतात, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. देवाने उष्ट पाहिलं नाही, उच्चिष्ट पाहिलं नाही, थोडं जास्त फार काही पाहिलं नाही. कशा पुढे? तुका म्हणे भक्ती पुढे. ती भक्ती होती ना, बस हा भक्ती म्हणजे थोर महिमा आहे. मग ही भक्ती नेमकी आहे कशी हे आज अभंगातून पाहायचं. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग रचावेत, जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं. जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनातून अभंगाचा सार जगापर्यंत ठेवावा. असे अभंग जे स्वतः लिहिले, पण स्वतः असेच नाही लिहिले. कादंबऱ्या, कथा, कविता प्रेमावर करणारे अखंड भरपूर आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्येक अभंग हा स्वतःच्या जीवनातल्या आलेल्या अनुभवातून टाकला. खरं आहे ना? अनुभवातून अभंग टाकला. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. सोपं सांगू? तुका म्हणे चाकणी सांगी. माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, खा. इथून तुमचं काही वाया जाणार नाही. खाल्लं तर तुमचा फायदाच आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय पटवून देतात. काय सांगितलं मी? अभंग रचतात, कीर्तन करतात, कीर्तनातून अभंगाची उकल करतात. अजून पुढे जाऊन सांगू, जगद्गुरु तुकोबाराय पुराणांची देखील उकल करतात, पुराणांची देखील उकल करतात. इतकंच नाही तर काशीपर्यंत बातमी पोहोचली की जगद्गुरु तुकोबाराय एक अशी व्यक्ती देहू गावामध्ये आहे जे पुराणापर्यंतच नाही थांबले तर वेदांचे सुद्धा अर्थ सांगतात. मग तिकडच्यांना असं वाटलं हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं देहू गाव, देहू गावामध्ये एक तुकाराम म्हणून आहे आणि जर वेदांच्या अर्थापर्यंत उकल करताय तर ते कदाचित देहू गावातले नसलेच पाहिजे. जर त्यांचा इतका अभ्यास आहे, इतकं तत्व त्यांच्या जवळ आहे तर ते आमच्या जातीचे आहेत, आमच्या जागेवर पाहिजे. पुरा जुना काळ आहे. ब्राह्मणांनी उकल करावे आणि ब्राह्मणांनी शास्त्र मांडा.
पण जगद्गुरु तुकोबर आहे, शास्त्र मांडतात म्हणून सांगितलं की ते आपल्या जातीचे ते गीत पाहिजे. मी जात हा शब्द जाणून बुजून वापरतोय बरं का, कारण जाती जगात दोनच आहेत महाराज. आता झालं ते सगळं खेळ आहे महाराज. जे काही असं ना, ज्याला त्याला ज्याचा त्याचा हक्क भेटला पाहिजे, हे मला वाटतं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हे सगळं चालू झालेलं आहे. पण माझ्या संत समुदायाने, माझ्या भगवंतांनी दोनच जाती जगामध्ये सांगितल्या. आता तुम्ही म्हणताल एक पुरुषाची जात आणि एक महिलाची जात, मी म्हणतो त्याही नाही, दोनच जाती. नीट ऐका, संत सांगतात एक जात आणि माझी मुक्ताई सांगते दुसरी जात. संत सांगतात संतांची जात आणि मुक्ताई सांगते भगवंताची जात. मग संतांची जात नेमकं कुठली? संतांची जात आहे का? आईसी संत सांगतात ही जात संतांची आहे, ज्यांच्या जातीमध्ये फक्त कळवळ आहे आणि लाभाविन प्रेम करणारी जात ही सगळ्यात श्रेष्ठ जात. या सगळ्यात श्रेष्ठ जातीला श्रेष्ठ बनवणारी एक जात आहे, ती जात भगवंताची आहे. कारण संतांचा सांभाळ भगवंत करतो. मग देवाची जात कुठली? तर ज्ञानोपार आहे मुक्ताबाई. अधिक एक संत आहेत, मला त्यांचा उच्चार कीर्तनात देखील करायचा आहे पुढे दृष्टांतात, म्हणून नाव घेत नाही. मग त्यातला एकाने मुक्ताबाईला प्रश्न केला, मुक्ताई तुझं लग्न झालंय का ग? आता माझी मुक्ता 7-8 वर्षाची. ती म्हणे झालंय लग्न माझं. झालं? जातीतच केलं का ग? ते म्हणे हो जातीतच केलं. मग नवऱ्याची जात नेमकी कुठली आहे तुझ्या? म्हणजे माझ्या नवऱ्याची जात इतकी भारी आहे, ती जात जगात तुला शोधून सुद्धा सापडायची नाही. म्हणजे अशी कुठली जात आहे? माझी मुक्ताई सांगते बघा. लग्न झाले का मुक्ताई? झाले? नाही झालं, पण झाले. मी सांगतो ना, पुरावा देतो तुम्हाला, तुम्ही मान्य करा झाले ना. मोठ्या हौसन पती म्या केला. आता पती म्हणजे नवराच ना. मुक्ताई सांगते मोठ्या हौसेन पती म्या केला, परी तो बोलत नाही मजला. जातीनं मौन रूपी राहिला. जो नवरा भगवंताची जात घरात सांभाळतो त्याच्या घरात भांडणं होत नाही. मौन राहील भगवंताची जात.
जाते न मौन रूपी राहिला परी जाते तयाच्या घराला बाई बाई जाते ग माहेरा बाई पुढे जाणं चुकीचं आहे. तर असे तुकोब जर आमचे आहेत तर ते या व्यासपीठावर पाहिजे. देहू गावामध्ये नको म्हणून मजल तर मजल करत एक विश्व पंडित तिथनं उठला आणि देहू गाव गाठायला लागला. अर्थता वाढली, भेटण्याची इच्छा वाढली. मजल तर मजल चालायचं, फक्त पाणी प्यायचं नाही, जेवण करायचं नाही, काय नाही केलं, फक्त चालायचं आणि देहू गाठायचं. अर्थता प्रेम महाराजांना पाहायचंय. वेदांची उकल देहू गावात राहून, पुराणांची उकल देहू गावात राहून, मंदिरात कीर्तन देहू गावात राहून कोण आहे अशी विभूती. म्हणून तिथपर्यंत पोचले. मजल तर मजल करत देहू गावाच्या वेशीपर्यंत आले. वेशीपर्यंत आल्यानंतर महाराज एक पुरुष आला. कोण आला नीट ऐका. पुरुष आला. मी पुन्हा विचारणार आहे. पुरुष आला, समोर आला. त्याला विचारलं रामकृष्ण हरी महाराज. तुम्हाला रामकृष्ण हरी बोला. म्हणे इथं तुकाराम महाराज म्हणून कुठं राहतात का? म्हणे हो राहतात ना, खालच्या आळीला आहे. पुढे जाऊन भेटा जरा, चाला आणि म्हणजे दिसतील. पुढे विचारा अजून कोणाला. पुरुष आला, रामकृष्ण हरी घातला. पुरुष गेला, महाराज पुढे निघून गेले. महिला आली. पहाटेची वेळ 3-3:30. एखाद दुसरं कोणतरी समोर येते. अचानक कोण दूध टाकायला जात असेल, कोण आपल्या सकाळच्या विधी करता घराच्या बाहेर निघत असेल. महिला आली तर तिला रामकृष्ण हरी ताई घातला. रामकृष्ण हरी मला तुकाराम महाराजांच्या घरी जायचंय. त्यांनी सांगितलं इथून पुढे उजव्या हाताला वळले की महाराजांचं दार पहिले. पुरुष आला, पुरुष दिसला. महिला आली, महिला दिसली. दोघांना रामकृष्ण हरी घालून पत्ता विचारून महाराजांच्या घरापर्यंत येऊन उभा राहिला. उभा राहिल्यानंतर दार ठोठावलं. आई साहेबांनी दार उघडलं. उघडल्यानंतर हा चेहरा तेजस्वी पाहिला. हाही ज्ञानीच होता ना. ज्ञान डोक्यात भरपूर आहे. वेदांची उकल करणारा महाज्ञानी असेल का नसेल? मोठा ज्ञानी, तेजस्वी चेहरा. समोर आला, दार उघडला. आई साहेबांनी विचारलं आपण कोण? म्हणे मी कोण आहे, कुठून आलो, कशा करता आलो, या प्रश्नांची उत्तर मला द्यायला वेळ नाही. मी फार दुरून आलोय. माझी फक्त एकच इच्छा आहे की मला तुकाराम महाराजांची भेट घ्यायची. विचारपूस सुद्धा नाही महाराज, फक्त भेट घ्यायची. आई साहेबांनी पुन्हा एकदा सांगितलं घरात या. आले आहात तर बसा. बसले. पाणी आणते, गुळ आणते, थोडा खावा, तोपर्यंत महाराज येतील. ते म्हणे पाणी गुळ मला काहीच नको. मी इतक्या लांबून आलोय ना, मी एक घास अन्नाचा खाल्ला नाही ना, एक घोट पाणी पिलो नाही, फक्त महाराजांची भेट करून. आई साहेबांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. आता तुमचा हट्टच एवढा आहे तर हात केला असा डाव्या हाताने म्हणजे सरळ परसाच्या दिशेने निघून जा. महाराज तिकडेच भेटतील तुम्हाला. आता परस बिरस त्याला कळालं का नाही मला माहित नाही, पण आपल्या सगळ्यांना कळालं आहे का नाही. सकाळच्या विधीला महाराज निघून गेले होते. हा त्या दिशेने चालत निघाला. जसा चालत 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 लांबपर्यंत गेला, त्याला कुठेही काही दिसत नाही, पण दुर्गंध नाकी येऊ लागला. पण त्याने दुर्गंध बाजूला टाकला. त्याला भेट महाराजांची घालायची होती ना. महाराजांना पाहायचं होतं. महाराज कसे दिसतायत, महाराज काय करतायत, या क्षणाला काय करत असतील. नुसते वेगवेगळे प्रश्न मनामध्ये कसे असतील, त्यांची उंची किती असेल, काळे असतील का गोरे असतील, जाडे असतील का लुकडे असतील, बुटके असतील का उंच असतील, कसे असतील महाराज, फक्त मनात 100 प्रश्न. आणि ज्या वेळेस महाराजांना ते पाहण्याकरता त्या परसाच्या दिशेने निघाले. बरेच चालल्यानंतर थोडा थकवा वाटला. थकवा वाटल्यानंतर महाराज एका ठिकाणी निवांत व्हावे आणि कानावरती एक मंजूळ ध्वनी पडावा. आणि तो ध्वनी दुसरा तिसरा कोणाचा नाही, माझ्या तुकोबरायांचं भजन चालू होतं. आणि भजन गोविंदाचं चालू होतं. भजन गोविंदाचं चालू होतं. माझे जगद्गुरु तुकोबराय भजन करत होते. कानावरती शांत बसल्यानंतर भजनाचा आवाज आला. त्याच्याही लक्षात आलं की इतका गोड आवाज असेल तर तो महाराजांचाच असावा. कारण त्या काळात भोंग्यावर कीर्तन होत नव्हती, म्हणून कॅसेटचा प्रश्नच नव्हता. ऐकला आवाज महाराज, त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. आणि महाराज एवढे मंत्रमुग्ध झाले होते भजनामध्ये. भज गोविंद गोविंद गोपाल, भज मुरली मनोहर नंदलाल, भज गोविंद गोविंद गोपाल. आवाजाच्या दिशेने तो चालू लागला महाराज. त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता वाढू लागली. गोड आवाज आहे महाराजांचा. थोडा आपण बारकाईने विचार करूया ना. महाराजांच्या एका अभंगाचं कीर्तन घेऊन करोडपती कीर्तन काय झाले. ज्यांना अभंग लिहिला त्याचा आवाज कुठं असेल.
आज आपण एवढे गोड गाऊ शकतो, का गाऊ शकतो? महाराजांच्या अभंगामुळे गाऊ शकतो. त्या आवाजाच्या दिशेने गेले, महाराजांना पाहिलं. पण ज्यावेळेस महाराजांना पाहिलं त्यावेळेस महाराजांची स्थिती अशी होती, माफी मागून सांगतो, महाराज विधी करता बसले होते, परंतु भजन भगवंताचं चालू होतं. आपण प्रमाण देतो फक्त प्रमाण. शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. जगद्गुरु तुकोबरायांचे प्रमाणे शिंक जांभळी खोकला हाच वेळ महाराजांचा वाया गेला. नाहीतर प्रत्येक वेळ हा महाराजांनी फक्त भजनातच लावला आहे. हे तुकाराम महाराज त्यांनी पाहिलं. पण पाहिल्यानंतर ज्ञान डोक्यात भरपूर आहे. त्याच्यामुळं अज्ञान असं आहे ना महाराज, अज्ञानी असावं का माणसाने. हे ज्ञान घेऊन गेल्यामुळं घडलं असं की त्याने महाराज कुठल्या स्थितीत आहेत हेच पाहिलं. ते काय करतात, ते कसे, त्यांचा अभ्यास शून्य. म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. पाहिलं, नाही पटलं. अरे जागा अपवित्र आहे, नाम कसं आहे? पवित्र आहे. जागा अमंगळ आहे, ही नाम मंगळ आहे. अमंगळ ठिकाणी मंगल नाम घेणारे यांना इतकं कळत नाही जागेत आणि नामात किती फरक आहे. आणि त्यांना हे गाव जगद्गुरु म्हणतंय म्हणे, संत म्हणतात म्हणे. आणि हे वेदांची उकल करणार, हे पुराणांची उकल करणार. मनामध्ये द्वेष निर्माण झाला सगळा. समस्त गाव गोळा केलं. अखंड गावापुढे महाराज तुकोबरायांना बोलवण्यात आलं आणि गावकऱ्यांनी प्रश्न विचारला, हे कोण आहेत, कशा करता आलेत आणि यांनी तुमच्याबद्दल काय कंप्लेंट केली, काय सांगितलंय आम्हाला, नीट ऐका. जगद्गुरु तुकोबराय म्हटले. झालेली कथानक सगळी सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांचं उत्तर आहे, हे कोण आहेत सद्ग्रस्त लोक, कुठून आलेत, कशा करता आलेत, मला यातलं काहीही माहित नाही. ज्यावेळेस या भजनाची लत म्हणू आपण, एक व्यसन म्हणू, ज्यावेळेस हे व्यसन लागतं ना शब्दांचं, ज्ञानोबा तुकाराम, त्यावेळेस मला भान राहत नाही. आपण चालतोय कुठे, करतोय काय, बोलतोय कुठे. वारीला जाताना तुम्ही बघा पायाखाली शेण येते का चिक्कल येते याचं भान राहत नाही. पण भजन चालू असतं, ज्ञानोबा तुकाराम, याला म्हणतात भान सोडले, लत लागले. माझं मलाच कळत नाही, काय खातो आम्ही कसया सांगा, ते नाही कळत आम्हाला. कारण ज्ञानी माणूस भजन डोकं लावून करतो आणि ज्याला भगवंताचं वेड आहे ना तो भजनातच लीन होऊन जातो. त्याला कळत नाही मी कुठं बसलोय, काय करतोय, काय खातोय. कारण ज्ञानी माणसाच्या इंद्रियावर ताबा राहू शकतो. पण जो अज्ञानी आणि भगवंताचा वेळ आहे ना त्याची इंद्रिय सुद्धा भगवंताचे होऊन जातात. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. इथे छंद चालू होतो ना मनात, त्यावेळेस ही जीभ ताब्यावर राहत नाही, ती सतत 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 भजन करत राहते. खंत याच गोष्टीची आहे की ज्याने अखंड श्वास दिले, ज्याने अखंड बोलण्याची ताकद दिली, त्याला घड्याळाची आकडे लावून खंडित करण्याचा प्रयत्न चालू आहे. मला असं म्हणायचंय, ज्या कुठल्या गोष्टीच्या फळाची अपेक्षा ठेवून जर तुम्ही काम केलं तर ते फळ सुद्धा तुमच्या उपयोगाला येत नाही. विठ्ठल सहज म्हणतो आपण, तू काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नको, भेटल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायांची अवस्था आहे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ती काया. ही काया गोविंदमय. म्हणजे आता भजन तुकाराम महाराज करत नाहीत, साक्षात भगवंतच त्यांच्यात नांदलाय, तोच भजन करतोय. ही मग गोविंद ती काया, भेद नाही देवा तया. आता त्यात भेद नाही राहिला म्हणून महाराज हात जोडून नम्र होऊन त्याला सांगतात, माझी मज झाली. मला काय लोकांनी थोडं सांभाळून घ्यावं, कारण काय माहितीये का, शिक्षणातून होणं आणि ऐकण्यातून होणं खूप फरक आहे. आम्ही ऐकण्यातून आहे, मान्य करावं आहे का नाही, शिक्षणातून आहे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. ही तलवारीची पात आहे, आम्ही आमची कोयती घेऊन कुठेही पळतो. माझी मज झाली जगद्गुरु तुकोबराय हात जोडून नम्र होऊन सांगतात, माझी मज झाली
सुद्धा माझा ताबा नाही, या माजीवर सुद्धा माझा ताबा नाही राहिला. छंद या नामाचा घेतला से. आपण ज्ञानोबाईच्या प्रणकानामध्ये उभे होतात आणि माझी ज्ञानोबा माऊली हरिपाठामध्ये महाराजांना नामाचा छंद लागला सांगते. तुकोबरायांना नामाचा छंद लागला, वाचेवर ताबा नाही राहिला आणि ज्ञानोबाराय पुरावा देतात. शिवाय तत्वच नाही. आणि आपण असे आहोत की नाम सोडून इतर ठिकाणी तत्व तत्व करत पळत फिरतोय. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा तो जर एक सोडला तर इतर ठिकाणी फक्त भीकच मागावी लागते. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांचं उत्तर पण यांना पटना गेलं ना. किती खरं सांगितलं तरी पटलच असं नाही. माझ्या डोक्यामध्ये जर तुमच्या बाबतीत अविचार झाले तर तुम्ही कुठल्याही पाण्यात आंघोळ करा, तुम्ही अशुद्धच. होईल तितका त्रास दिला. 9:20 वाजल्यापर्यंत त्रास दिला नाही. विठ्ठल कीर्तन राहायचं बाजूला, नुसतं इथंच थांबायचो मी. 9:20 पर्यंत त्रास दिला, भरपूर त्रास दिला, शेवटपर्यंत त्रास दिला. शेवटी एकच त्रास ठरला. महाराज ऐकत नाहीत, नाही ऐकत म्हणजे हे करा, महाराजांची प्रॉपर्टी बुडवून टाका. आणि जगद्गुरु तुकोबारायांची प्रॉपर्टी काय असणार हो? फक्त जगद्गुरु तुकोबारायांनी रचलेले अभंग. कळालं? ही तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे महाराजांची प्रॉपर्टी. महाराजांच्या हातून 2 पानं इंद्रायणीच्या डोहात टाकली. एक पान तळाला गेलं, परत आलं नाही. दुसरं तळाला गेलंच नाही, वरच्या वर तरलं. तळाला गेलेलं पान महाराजांची संपत्ती जितकी माझ्या वाट्याला आली काढली, इंद्रायणी याच्या डोहात टाकून दिली आणि भगवंताला हा देह समर्पण करून टाकला महाराज. आणि तो देह समर्पण केल्यानंतर त्या वाणीतून आलेले अभंग इंद्रायणी सुद्धा स्वतःमध्ये घेऊ शकली नाही. जसेच्या जसे महाराजांना दिले. सगळे ज्ञात आहात. जळी दगडा सहित वया तारिल्या जैस्या लाह्या. या लाह्या तारल्यासारख्या वया भगवंतांनी महाराजांच्या इंद्रायणीच्या पाण्यावरती तारल्या. 13 दिवसाच्या अधिष्ठान जसं तुकोबारायांनी केलं, जसा हा त्रास देणारा होता त्यांनीही केलं. नेमकं होते काय ते तरी पाहू. जगद्गुरु तुकोबारायांनी अन्न पाणी सोडलं, फक्त धावा विठ्ठलाचा करू लागले.
13 दिवस तेही थांबले, 13 दिवस हे पाहणारेही थांबले. थांबल्यानंतर 13 दिवसांनी घडलेला चमत्कार डोळ्यानं पाहिला. त्यावेळेस कुठंतरी देवाने कमीत कमी छोटी बुद्धी दिली असं समजून त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या पायावरती हे मस्तक ठेवलं. जशा गाथा पाण्यावरती तरल्या तसं तुकोबरायांना समर्पण झाले. आणि ज्या वेळेस तुकोबरायांना संपूर्ण समर्पण झाले त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय कोण हे सुद्धा तेच पटवून देतात. नीट लक्षात ठेवा, पहिल्यांदा आले पुरुष भेटला रामकृष्ण हरी महाराज, आहे ना लक्षात. नंतर पुढे जाऊन महिला भेटली रामकृष्ण हरी ताई. आता जगद्गुरु तुकोबरायांची कृपा झाल्यानंतर पुरुष येऊ नाहीतर महिला येऊ, सगळ्यांनाच रामकृष्ण हरी माऊली. सगळ्यांना सम, सगळ्यांना सम. ज्यांच्यात पाहावं त्यात तुकोबराय. कुत्र पाहावं समोर, कुत्र तर कुत्र्याला जय हरी तुकाराम महाराज. कुत्र्याला कोणी दिसावं, लांडकं दिसावं जय हरी लांडगे महाराज, नाही नाही तुकाराम महाराज. कोणी दिसू द्या महाराज. दगडामध्ये, फळामध्ये, फुलामध्ये, पक्ष्यांमध्ये फक्त तुकोबराय दिसू लागले. ही अवस्था आहे महाराज. आणि ही जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था, ज्यानं जगद्गुरु तुकोबरायांना त्रास दिला त्यानं स्पष्ट स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या अनुभवात लिहून ठेवले. तुमच्या आमच्या पाठामध्ये आहे. कोण आहेत तुकाराम महाराज, ज्यांनी आजच्या अभंगामध्ये भगवंताचा महिमा वर्णन करतात. मग महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या आवडीचा महिमा सांगताय. तर महाराज ज्यांचे आहेत त्यांच्या दृष्टीने महाराज कोण आहेत आणि कोण असलेले महाराज भगवंताचा महिमा सांगतात. इथं मी होतो. मग ज्याला महाराजांचा एक आशीर्वाद प्राप्त झाला त्याच पण काशीतला विसरू नका त्याला महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर महाराज कोण असं ज्यावेळेस त्याला विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले, अनुभव घेतला.
मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. काय पाहिजे हो रामेश्वर? तुम्ही जगद्गुरु तुकोबारांच्या चलाचलामध्ये पाहता, असा कुठला अनुभव तुम्हाला आला? राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबांचे अभंग उदकी रक्षिले. हा माझा अनुभव आहे. हा अनुभव असणारे रामेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करताना सांगतात की चराचरामध्ये एकही जागा अशी नाही की जिथं माझे तुकोबाराय नाहीत. असे असणारे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात महिमा सांगतात. आवडीचा महिमा आहे. महिमामध्ये शबरी आहे हे का नाही? सगळ्यांना कथानक माहित आहे. वडिलांनी लग्न करायचं ठरवलं, वडिलांच्या संमतीने लग्नाला तयार झाली आणि ज्या वेळेस लग्नाला तयार झाली त्यानंतर लग्नाच्या आदल्या रात्री इच्छा व्यक्त केली की बाबा तुम्ही माझ्यासाठी टाकलेला मंडप फक्त मला बघायचा आहे. कथानक सगळ्यांना माहिती आहे. दाखवला मंडप, मागे भरपूर पशु होते, कशा करतायत विचारलं. त्यावेळेस वडिलांनी उत्तर दिलं, ज्याला जसा भेद पाहिजे तसं त्याला खायला भेटल नाही. हो, कोणाला कुत्र, कोणाला मांजर, कोणाला कोंबडी, कोणाला बकर, कोणाला काय लागेल ते सगळं ठेवले. ती म्हणली माझ्या एकाच्या लग्नामुळे इतक्या जणांचा बळी जाणार, त्यापेक्षा ही लग्नच मला नको. पण बापाला नाही सांगितलं, घरात. सकाळ झाली, वडील पाहायला आले. महाराज शबरी कुठंच दिसत नाही. शबर राजा सगळीकडे शोधू लागला, कुठंच दिसत नाही. निघून गेली शबरी महाराज. कुठं? पंपापूर सरोवरा शेजारी मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये झाडावर राहावी लागली. कथानक सगळ्यांना माहिती आहे. मला कथानक सांगायची नाही तुम्हाला. कथानक हा महिमा आवडीचा नाही, शबरी मधला सार फक्त तुम्हाला सांगायचा आहे. ऋषींनी शब्द दिला, पकडलं तिला. ऋषींनी शब्द दिला, एक ना एक दिवस तुझे राम तुला या झोपडीमध्ये भेटल्याशिवाय राहणार नाहीत. संतांचा शब्द आहे म्हणून मला शब्द सांभाळला. आता थोडस लक्ष द्या. लग्नाच्या वयातली शबरी आणि भगवंताची भेट 80 वर्षाच्या पुढे आहे. म्हणजे हा काळ बराचसा मोठा आहे. लग्नाच्या वयातली शबरी निघून आलेली 80 वर्षाचा काळ पुढा आहे. इतकी वर्ष शबरीने फक्त प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. थोडं माफी मागून बोलू का? मला थोडा ऐकू द्या, नीट आहे. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांना वनवास किती वर्षाचा होता? सगळे ज्ञात आहेत. खरं सांगा, किती वर्षाचा? 14 वर्षाचा. अहो, ते रामराज्य असून सुद्धा प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास. हे कलियुग किती भयानक आहे. 500 वर्षानंतर राम आपल्या अयोध्येमध्ये आले. 500 वर्षाचा वनवास. आता कोणी कलियुगाची व्याख्या मागितली तर ही द्यायला हरकत नाही बाबा. त्याच्यापेक्षा घाण कलियुग काय असेल? रामराज्यात 14 वर्ष, या कलियुगात देवाला 500 वर्ष थांबावे लागले. तर तुमचा आमचा वनवास कधी फिटेल का? विठ्ठला महाराज कीर्तन चालू असताना टाळी वाजवा, भजन करा बरं का. मी याच्यामध्ये काही तुम्हाला लई वेळ सांगत बसत नाही. फक्त महत्वाचं सांगेल, टाळी वाजली तर हातातून नाद निर्माण होतो बरं का. काय निर्माण होतो? नाद निर्माण होतो. आणि मुखातून नाम विठ्ठल, विठ्ठल नाम ब्रह्म. ज्यावेळेस या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून घडतात ना, त्यावेळेस या धर्ममंडपामध्ये नाद ब्रह्म अवतीर्ण होतो. आणि याचं कारण तुम्हाला सांगू, हे नाद ब्रह्म अवतीर्ण झाल्यानंतर या धर्ममंडपामध्ये इतकी एक प्रचंड बळ, एक प्रचंड माऊलींची शक्ती तयार होते. या धर्ममंडपात सहज जरी कोण येऊन उभा राहिला तरी त्याच्या मनातले दुर्विचार हे दूर निघून जातात, कुविचार दूर निघून जातात. हे मंडप ज्यांनी टाकलंय ना, त्याच्या पैशाचं समाधान येणार. त्याच्यामुळे सांगतो, हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्या. घेताल ना टाळी, वाजवताल ना, करा भजन. विठ्ठला काहीतरी चांगलं सांगितलं टाळी वाजवतात म्हणजे नाही, पण हे चांगलंच आहे आणि खरंय. आणि नाद निर्माण होतो. तुम्हाला वाटलं तर आपण एक हे करूया, आपण काय म्हणतात ना, प्रॅक्टिकल आणि थिअरी हे दोन शब्द आहेत. आपण थिअरी करण्यापेक्षा प्रॅक्टिकल करून पाहूया, हे का नाही? थिअरी वाचायची, प्रॅक्टिकल कर्तृत्वात आहे. आपण कर्तृत्वातली माणसं आहोत. एकदा सगळ्यांनी मिळून असे तयार व्हा बरं. हात पुढे घ्या सगळ्यांनी. फक्त मी 3 म्हटल्यावर सगळ्यांनी टाळी वाजवायची. किती म्हटल्यावर? 3. एक टाळी. ज्यांनी मंडप टाकलाय ना त्यांनी टाळीचा आवाज ऐका बरं का एकदा. अख्खा कोपरखेराने ऐकेल इतका प्रचंड आवाज. एकच टाळी इतक्या हातांची वाजणार आहे. एकाच वेळेला हॅपी बर्थडे करायचा
नाही हा, आणि माझा तर बर्थडेच नाही होत. त्यामुळे हॅपी बर्थडे करायचा नाही. एक टाळी, 3 म्हटल्यावर वेळ कमी आपल्याकडे, विसरू नका. 1 2 3 म्हणू द्या ना. तुम्ही माझ्या पुढे आहेत, कीर्तन वेळेत संपणार आहे. फक्त 3 म्हटल्यावर वाजवा. थोडं माझं ऐका कीर्तन का नाही. पुन्हा एकदा तयार तयार. 1 2 तुम्ही 3 म्हणूच देणार नाही. शेवट हरकत नाही. टाळी वाजली, नाद आला, नाद ब्रह्म अवतीर्ण होतो. म्हणून सगळ्यांनी टाळी वाजवा आणि नाव घेत चला. हो, नाव घेतल्याने आयुष्य वाढतं महाराज. नीट ऐका माझं. भगवंताच्या नामस्मरणातनं आयुष्य हे वाढतं. सोपं उदाहरण, आपण संसारामध्ये नुसतं नवऱ्याचं नाव घेतलं तरी नवऱ्याचं आयुष्य वाढतं की काय? महिला वर्ग वाढतं का नाही वाढत? वाढतं का नाही? एका कीर्तनात म्हातारी महाराज 82 वर्षाची होती. 82 वर्षाची. आणि मला कीर्तन वरातीचं होतं महाराज. ही कीर्तन असतात, मला कीर्तनकार झाल्यावर कळालं. आता वरातीचा अभंग मला अजून माहित नाही. वरातीचं कीर्तन आपला घेतला, माऊलींचा अभंग हरिपाठातला आणि कीर्तन चालू केलं होतं. पण ते कीर्तनाच्या अगोदर एक प्रसंग असा घडला होता. ती गाठ सोडतात बघा नवरा नवरीची, ती गाठ सोडायचा कार्यक्रम चालू होता आणि ते एका म्हातारीला त्या ठिकाणी 82 वर्षाची होती, ती आली आणि ती गाठ सोडायला लागली. आणि कीर्तन होतं 8 ते 10. आणि त्या कीर्तनातला प्रसंग सांगतो बाबा. 8:30ला विना दिलाय मला, 8:15ला चालू केलं, 8:30ला विना दिला आणि 8:45ला चिठ्ठी आली, कीर्तन संपवा नाही तर दगड पिकून मारू वरात येते. म्हणजे वरात महत्वाची, कीर्तन नाही. ते म्हणे कीर्तन संपवा नाही तर दगड फेकून मारू महाराज. मी म्हणलो 15 मिनिटात कीर्तन संपवलं महाराज. मला काय करायचंय, ड्युटी किती बी असो, पाकिट फिक्स असतात. तर त्या म्हातारीने गाठ सोडताना नाव घेतलं महाराज. आणि ते नाव इतकं लांबवलं तिने. मी घड्याळाकडे पाहत होतो की कीर्तनाची वेळ निघून चालली, कीर्तनाची वेळ निघून चालली, पण हिचं नाव काय थांबत नव्हतं. मला राग आला म्हातारीचा थोडा. वेळ निघून गेल्यावर मजा राहत नाही ना महाराज. 10 वाजून गेले की श्रुती बी इकडे तिकडे बघू लागतात. कवा आवडतोय महाराज, कवा जातोय. वेळ निघून चालली माझी, मला सहन होईना गेलं. म्हणून मी त्या म्हातारीला हळूच बाजूला घेतलं गाठ सोडल्यावर. म्हणजे अगं तुला का अक्कल आहे का म्हातारी? अगं कीर्तनाची वेळ निघून चालली, कीर्तन करायचं नावच घेत बसली एवढ्या लांब लांब. म्हणलं इतकं लांब कधी नाव आम्ही ऐकलंच नाही ना महाराज. म्हणून हे नाव असं असतं हे माहीत सुद्धा नाही. तिने नाव घेतलं, फक्त मला एक सांगितलं, तू कीर्तन कराय ना बाबा. मी म्हणलं हा. म्हणे एक आहे. म्हणजे सांगा, फुकट ज्ञान घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणलं सांगा. त्यांनी सांगितलं, आज माझं वय 82 आहे, माझा नवरा 93चा आहे. फक्त त्याला चालायला अवसर नाही म्हणून त्याला जिवंत घरात मी फक्त नाव घेते म्हणून ठेवलं. ही नावाची ताकद आहे बरं. मग आज आपलं आयुष्य किती झालं माहितीये का? आयुष्य फक्त 60 वर्ष राहिली. किती? 60. 60च्या वर जर आपण चुकून गेलो तर सरकारकडनं एसटी मध्ये जागा आहे बसायला, आहे का नाही? सरकार म्हणे तू 60 जगला, लय मोठं काम केलं, आता बसून प्रवास कर, तुझा भरोसा राहिला. आणि हे 60 वर्ष सरकारने केलं का आयुष्य? नाही, यांनी केलं. भाजीत भाजी मी ती पिकू नाही तर ना पिकू महाराज. 60 वरच वाढून आणलंय आपल्याला. आज ही ताकद आहे. आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर मी सांगतो ते नाव पाठ करा. तुमच्या नवऱ्याचं आयुष्य नाही वाढलं तर मला सांगा. तुम्ही सांगू पाठ करणार? जिथं पाठ होईल ना महाराज, लांडगे महाराज, जिथं पाठ होईल तिला रोख रक्कम बक्षीस बरं का. फक्त आकडा जाहीर करणार नाही. एका कीर्तनात केला, भामटी होती महाराज, युट्यूबला ऐकून ती बसली होती. तिने हात वर केला आणि मी सांगितलं 13,000 देईल. पाकिट 12,000 घेतली होती. खिशातले 1000 घालून तिला दिले. बोले तैसा चाले त्याची. तेव्हापासून मी आकडा 0 सोडून दिला. आकडा सांगत नाही पण नाव घेतो. नीट ऐका. एवढा शांत मंडप असतो का कीर्तनात? फक्त नाव ऐकायला शांत झाले. तुमचाही मूड घालवत नाही तर मला कशाला आणला असे म्हणताल अजून तुम्ही. तरी नाव घेतो, ऐका नीट. रुंदून जाते खिडकी वाटत पाहते, खिडकीला 3 तारा, अडकीत त्याला घुंगराबारा. सुपारी कापते करा करा, पान खाते 13 तिकडून आणलं व्यापारी, काढते पदर घालते वारा. व्यापाऱ्याने घेतला हंडा, पाणी भरते गंगेचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाडा. 7 वाड्याला 7 दरवाजा, 7 दरवाजाची होती मी केली उघडते देवखोली. आत पलंग पलगावर गादी, गादीवर ऋषी विश्वर बशी बशीवर कप कपात दूध, दुधात पडली माशी. हा काशा गेला काशी, याच्या नावाने धरती ही आषाढी एकादशी. मला टाळ्या अपेक्षित नव्हत्या, फक्त भजनात वाजवा. विठ्ठला टाळी. सांगण्याचा उद्देश एक आहे.
जर महिमा आवडीचा आहे का आहे, कारण ती शबरी एकावरती स्थिर राहिली. येणार म्हणजे माझा राम येणार महाराज. जब मेरे राम जी का शब्द काय माहिती का? जब आहे जब. जो जहाजाचा आणि बदकाचा, तो कमळाचा आणि बदकाचा नाही. कब, हे कबवाले आपण आहे. कब कब, कधी, कवा, होईल का, कधी होईल, हे कब आपण आहे. प्रश्न आपल्या डोक्यात आहे. म्हणून सोमवारला व्हॉट्सअप, सगळेच व्हॉट्सअपला आहेत महाराज. 82 वर्षाचे म्हातारे बी व्हॉट्सअप चालतात आता. सगळे व्हॉट्सअपला. सोमवार उघडायला व्हॉट्सअपचा स्टेटस काढायला लागले की सगळे भोलेनाथ, हर हर महादेव. सोमवारचे 24 तास संपले, मंगळवार उगवला, आला गणपती बाप्पा. एका देवावर स्थिरच नाही व्हॉट्सअप. गणपती गेला की विठोबा आला, विठोबा गेला की साईबाबा आले, साईबाबा गेला की संतोषी माता आली, ती गेली की हनुमान राय आले, हनुमान राय गेला की कोण आलं? अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावधानी बंदी रागा जीवना कैवा, सावधानी बंदी रागा जीवना कैवा, सावधानी बंदी रागा जीवना कैवा, सावधानी बंदी रागा जीवना कैवा. बंधारी जीवानी माझ्या बंधारी जीवानी, बंधारी जीवानी माझ्या बंधारी जीवानी, बंधारी जीवानी माझ्या बंधारी जीवानी, बंधारी जीवानी माझ्या बंधारी जीवानी. रविवार आला की खंडोबा आला महाराज. एका तत्वावर आपण उभे राहिलो का? एका नामावर उभे राहिलो का? एका देवासाठी उभे राहिलो का? नाही. 7 दिवसात 7 देव केले आम्ही महाराज. 80 वर्ष फक्त प्रभुरामाची वाट पाहत होती. रोज सकाळी उठायचं. जिथून प्रवेश आहे ना, तिथं गेट बांधतोय गावाला. तर गेट पासून स्वतःच्या दारापर्यंत फुलं टाकायची, अंगण झाडून काढायचं, फुलं टाकायची. केसाच्या सुन्या केल्या महाराज. फुलं टाकायची, त्या फुलावर 2दा-3दा अशी चालून यायची. स्वतःच चालून यायची. का चालून यायची म्हणते? प्रभू रामचंद्र या फुलांवरून ज्या वेळेस आतमध्ये पाऊल टाकणार, त्यावेळेस त्यांच्या पायाला एकही काटा रुतता कामा लागले. बघा ना, प्रेम अंतकरणातली बघा, भक्ती बघा शबरीची. चालून पाहायची रोज सकाळी. संध्याकाळ झाली पुन्हा सगळं साफ करायचं, पुन्हा सकाळी लवकर उठून पुन्हा सकाळी करायचं, पुन्हा पायवाट टाकायची, पुन्हा फुलं टाकायची. आम्ही इतकं सहन नाही करू शकत. इलेक्शन कधी लागतील त्याची घाई सगळ्याला लागली आताच्या. देवाची गाव वाट पाहायची आपण. माय शबरीनं पाहिली बघ. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. अरे स्वतःची धन्यता होईल यात नवल नाही महाराज. अरे माझी झोपडी धन्यता होत जाईल म्हणे. आएंगे प्रभुराज. अगं शबरी, तुझ्याकडे पैसे आहेत का? प्रॉपर्टी आहे का? देव तुझ्या घरात येतोय, काय करशील देवासाठी तू? आहेत का पैसे? गालीचा लागतो देवाला बसायला, सजवावं लागतं, लोड गालीच्या सगळं. देव येणार तुझ्या दारात. काही नाही. आएंगे रघुराज अपने आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी. या ठिकाणी मिठे मिठे पेर म्हटले. काय म्हटले? मिठे मिठे. का म्हटलं माहितीये का? ती पहिली चाखायची, आंबट लागलं तर फेकून द्यायची, गोड लागली तर बाजूला ठेवायची, देवाला द्यायची. मिठे मिठे पेर अपने हाथों से खिलाऊंगी. आणि एक बाय वन गेट वन फ्री ऑफर कोणाला आवडत नाही? डिमांड बाय वन गेट वन वर डिमांड चाललेत माझ्या. माझ्या शबरीला बाय वन गेट वन एक ऑफर होती त्यावेळेस. काय ऑफर होते सांगू? 7-7 लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. सब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. सब मेरे राम जी का
आसनावर बसवल्यानंतर काय खायला द्यावं म्हणून एक एक बोर खायला दिला भगवंताला. कोण बोर खायला दिला? आता सार सांगतो नीट ऐका. आपले हात भगवंताच्या पायाखाली लागले, मस्तक भगवंताच्या पायावर ठेवलं आणि या दोन्ही डोळ्यांच्या धाराने भगवंताच्या पायाचा अभिषेक केला. माझ्या शबरीने ओले झालेले अंगठे भगवंताला जाणवले की भक्ती आहे, हे प्रेम आहे. इथं ज्ञानाची गरज नाही, भक्ती आणि प्रेम शबरीकडे होतं. म्हणून भगवंतांनी काय केलं? जेव्हा भगवंत परतीला निघाले, शबरीचं कोणी नाही तिचं, एकटी आहे, कोणी नाही निघायचं. देव मनात विचार करू लागले काय करावं. शबरीने महाराजांचे देव चालले आणि येणाऱ्या पायासाठी आयुष्य घालवलं. जाणारे पाय ह्या डोळ्याने पाहावे तरी कशी? शबरीनं मागणं धावत गेली का ती टेकवत भगवंताच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि घट्ट मिठी मारल्यानंतर माझ्या शबरीनं भगवंताच्या पायाजवळ आपला देह विलीन करून टाकला. हा सार आहे, हे मर्म आहे. अहो पोरं महत्वाची नव्हती, पायवाट महत्वाची नव्हती, 80 वर्ष वाट पाहिली महत्वाची नाही. देव दारात आल्यानंतर देवापाशी किती भक्ती आणि किती भाव माझ्या शबरीनं समर्पण केला ना. या भावाची बोर भगवंताने खाल्ली, या प्रेमाची बोर भगवंताने खाल्ली. अभंगाचं दुसरं अजून एक उदाहरण तुम्हाला देईल, फक्त 10 मिनिटं घेईल. फक्त मनापासून ऐका, भजन करा. विठ्ठल संत मांदियाळी, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज, छगनाबाई, मुक्ताबाई, गोरा कुंभार आदी सिना महाराज सगळे संत एकत्र निघाले. कुठे निघाले? पंढरपूरला पांडुरंगरायाच्या भेटीला. नीट ऐका आता, सगळं डोळ्यापुढे आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळे संत एकत्र आहेत आणि सगळे देवाच्या भेटीला निघाले. आणि निघत असताना आता संतांचं भजन आपण करतो तर इतका आनंद घेतो, संत स्वतः भजन करतात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ताई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी
तुरु पाय टाकत त्या दिंडीमध्ये आले. माझी मुक्ताईचा हात पकडला, जनाईचा हात पकडला तुम्ही, आणि माझी मुक्ताई जनाई तिला घेतल्यानंतर पावलं टाकू लागली. एकच देव आहे माझ्या घरात. माझी आई काय काम करते? वेश्याचं. नाचायचं, नाचगाणं करायचं, त्यातनं जे पैसे भेटतील त्यातनं उदरनिर्वाह. त्यामुळे आमच्या घरात असला देव कोणाला माहितीच नाही, फक्त आंबाबाई आहे. मग तुमचा देव हा आंबाबाई आहे का? हा पहिला प्रश्न. ज्ञानोबरायांनी पुढे येऊन त्याचं उत्तर दिलं. तुला माझा देव पाहायची इच्छा आहे ना? देव पाहायची इच्छा आहे ना? माझा देव आंबाबाई सुद्धा आहे. नीट आहे, प्रमाण देऊन सांगणार. तो कुठं आहे, काय करतो, दिसायला कसा आहे, या सगळ्या गोष्टीची उत्तर ज्ञानोबराय सांगतात. तो विठेवरी सकये बाये हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तो सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. एकही सोडत नाही देव महाराज. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी. विदुराच्या कन्या खाल्ल्या भगवंताने. फक्त प्रेम पाहतो बरं का, भगवंत दुसरं काही पाहत नाही. नाथबाबा एका ठिकाणी सांगतात, भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. अभिमान निर्जनवा अभिमान निर्जनवा. सतत सतत नाविन्य वाटतं, सतत नाविन्य. रूप शुक्रवारी आणि विठ्ठल कधी आपलं कारण घ्यायचं नाही. महाराज सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपण आमदार जरी ओळखीचा असला तरी सहज म्हणतो माझा आमदार आहे.
आपला म्हणतो का कधी? नुसता आमदार 5 वर्षाचा मालक म्हणाला आपला. आपला नाही, माझा आमदार आहे सहज. देव कोणाच आहे? विठ्ठल माझा 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 भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा करुणा केल्याशिवाय राहत नाही. करुणा काळ आहे. पण आता जिच्या घरामध्ये फक्त अंबाबाई आहे, तिला विठ्ठल काय कल्पना नाही. पण माऊली पटवून देत आहेत की आमचा विठ्ठल इतक्या सगळ्या गोष्टी करतो, मग तो अंबाबाई का नाही? तर तो अंबाबाई सुद्धा आहे. अभंगाचं या द्रुपद असं आहे, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. उजळी कुळदीप बोध करी सोपा. येऊन लवलाही येऊन लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. आता तिला काहीतरी आपल्या आईचं नाव घेतल्यावर जरा जिव्हाळा अजून वाढला. ती हिच्या सोबतच राहिली. पुन्हा दिसतो कसा आहे कसा आहे. खूप चांगली कथानक आहे. मला पत्रिका आली इथं जवळ. 10 वाजता संपवा म्हणतात. तुमचं काय म्हणणं आहे? 11:30 नाही, त्यांनी बी 10:30 लिहिले त्याच्यावर. इतका विठ्ठल भोळा आहे, इतका विठ्ठल भोळा चक्रवर्ती सुद्धा आहे, पण इतका विठ्ठल चैतन्यमय आहे, इतका विठ्ठल करुणामय आहे, इतका विठ्ठल लावण्यमय आहे. हे काय कानोपात्रेला सहन होईना. कानोपात्रा मला म्हणते, कानोपात्रा स्वतः अशी म्हणते की माझ्याकडे बघा, माझ्याकडे लावण्य आहे. माझ्या गालाला नुसतं बोट जरी लावलं ना, बोट, तरी माझा अख्खा गाल लालबुंद पडतो. इतकी कोरी कानोपात्रा होती. महाराज सौंदर्य होतं तिच्याकडं. पण माझ्या इतका तुमचा विठ्ठल लावण्यमय नक्कीच नसणार. ज्ञानोबाराय म्हटले, तू स्वतः डोळ्याने बघ, स्वतः हात लावून बघ, तुला अनुभव आला तर तुझा, नाही तर माझाच. ज्या वेळेस मंदिरामध्ये प्रवेश केला महाराज,
कोणीही कुठल्याही ठिकाणी जाताना काहीतरी मनामध्ये आशा ठेवूनच जातो आणि ती आशा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि ह्या आशेच्या अतांतरी कानोपात्रा पांडुरंगाच्या दारापर्यंत पोहोचली. आत गेली, भगवंत पाहिला. आणि एकदा का भगवंत डोळ्यानं पाहिला, महाराज मी माझा अनुभव सांगतो, मला देवाच्या पुढून बाहेर पटकन जरी काढलं ना तरी परत लाईनीत लावून उभा राहून बघावं असं वाटतं. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, पण तेची मज सुख देई देवा. जवळ गेलं की असं मागणं धरते तर फेकूनही घेते, त्यांना काहीच करता येत नाही. मी एकाला सांगितलं अड्डक होतो कशाला, महाराज आहे ना असे गंज पडलेत निघ बाहेर, सेटिंग सुद्धा चालत नाही महाराज, काढून टाकलेलं आहे. किती पाहावा देव. देव पाहिल्यावरची अवस्था तुम्हाला सांगतो कशी होती महाराज. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुराने देव पाहिलाय बरं का, विदुराच्या पत्नीनं पाहिला नव्हता. फक्त सांगायचा माझा देव असा, माझा देव तसा, माझा देव असा, माझा देव तसा. पत्नी फक्त वाट पाहायची की माझा नवरा ज्याच्यावर इतकं प्रेम करतो तो खरंच किती सुंदर असला पाहिजे. थोडा ऐकता ज्या वेळेस महाराज विदुराने पत्नीला सांगितलं की आज आपल्या घरी देव येतात, पत्नीला महाराज सहन होईना. तिथं पळ, तिथं पळ, तिथं पळ, तिथं पळ, हे करू का ते करू ना, काय करू ना, कसं करू, आत कसं घेऊ, बाहेर कसं घेऊ. 10 घर आहे आपलं, कसं करावं काहीच तिला कळलं महाराज. विदुर आले, घंटी वाजवली दाराची. विदुराच्या पत्नीने दरवाजा उघडला. विदुर पहिले आतमध्ये आले आणि मागून देवाने प्रवेश केला. देवानं प्रवेश केल्यानंतर विदुराच्या पत्नीने एक टिपोय असतो ना छोटा 10 बाय 10च्या खोलीत, चांगलं घर सगळं. 10 बाय 10च्या खोलीत टिपोय आहे, यातलं एसी सुद्धा लावलेला आहे. तर टिपोयावरती महाराज काय केलं माहिती का, तिनं केळं ठेवली 2-3 आणि देवाला पुढे बसवलं आणि ती अलीकडे बसली. जशी बसली तिने देव पाहिला. देव पाहिला तर महाराज देवाच्या प्रेमातच इतकी पडली की तुला काहीच सुधरा ना, आता करायचं काय. स्थिर झाली. स्थिर स्थिर कळतं तुम्हाला, आता काही नाही. त्यांना उचलून पेटवलं तरी कळणार नाही, इतके स्थिर स्थिर झाली. स्थिर. आणि विदुर जवळ येऊन तिला म्हणाले, हा आहे माझा देव, हाच आहे माझा देव. तिला हलवटी स्वतःकडे केली, म्हणजे खाऊ घाल, खाऊ घाल. तिनं ते टिपावरचे एक केळ घेतलं, सोडलं असं. आता देवाला देवा खातलं तोडला, अख्खं खाऊन टाकलं महाराज. देव पाहतोय सगळं, खायला द्यायचे मला, खाते ही. पण ही पडली भगवंताच्या प्रेमात, थोर प्रेमाचा केला. आणि गर दिला महाराज खायला देवाला. गर खाऊन घेतला, सालपुड दिलं देवाला केळाचं. देवाने सालपुड घेतला आणि खाऊ लागला महाराज. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, मनमोहन 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 मुरलीवाला. मनमोहनारा चित्त चकोर, चित्त चोरटाया, हरिले माझे हरिले चित्त, फक्त एकदा पाहणारा पाहिजे. पाहिला पाहिला संगत अखिल संतांची लाभलेली आहे.
काय तुमची माझी लाभली का महाराज? आपला काकडा चालू झाला तर लोक खिडक्या जोरात लावून घेतात, जोरात झोप गोड होती ना महाराज, आवाजच इतके गोड आहेत आपले. भगवंताचा काकडा चालू असायचा, ज्या वेळेस भगवंताला साधी संत काकडा करून बोलवायचे, जनाबाईच्या घरात झोपलेला देव सुद्धा ताट उठून डायरेक्ट देवापुढे तिथं जाऊन उभा राहायचा, काम करायचा. का? आवाज संतांचा आहे, आपला नाही महाराज. संतांचा सहवास लाभलेली कानोपात्रा भगवंताच्या दारात भगवंताच्या डोळ्यात पाहते, भगवंताच्या डोळ्यात पाहिल्यावर भगवंताच्या प्रेमात पडली महाराज. इतकी प्रेमात पडली की स्वतःच्या गालाला लागलेला बोट गालाला लालबुंद करतो विसरून गेली. तिने तेच 4 बोट भगवंताच्या पायावर दर्शन करता स्वतःहून टेकवली. किती लावण्यमय असेल देव माझा. आजही आम्ही लाईन लावून जर पंढरपूरच्या इथं दर्शन घेतलं, आजही कानोपात्राची 4च्या 4 बोट तिथं बघायला येतात आपल्याला. ही कानोपात्र. आणि ज्या वेळेस माघारी प्रवास झाला, घरी पोचली, घरी पोचल्यानंतर 15 दिवसाची वारी, पुन्हा सगळे आले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हो चला पुढे. पुन्हा 15 दिवसाची वारी, पुन्हा 15 दिवसाची वारी, पुन्हा 15 दिवसाची वारी. कानोपात्रा लहानाची मोठी मोठी होऊ लागली, वारीमध्ये नांदू लागली, भगवंताबरोबर नांदू लागली. ह्याच्याशिवाय करमायचंच नाही. 15 दिवस वाट पाहायची, आली 15 दिवस वाट पाहायची, परत वारी आली. 15 दिवस सतत वाट पाहिली महाराज, सतत वाट पाहिली. आता आईचं वय थकायला लागलं, कानोपात्रा वयात येऊ लागली. वयात आलेल्या कानोपात्रेला आईने सांगितलं, आतापर्यंत तुला काय भार घातला नाही, पण आता गुडघे थकले, कंबर काम करत नाही, तुला नाचावं लागेल, तुला पैसे कमवावे लागतील, तर आपल्या घरात 2 पैसे येतील, काहीतरी पोटा पाण्याचं होईल, उदरनिर्वाह होईल. कानोपात्राने आईला नीट उत्तर दिलं. नीट ऐका. कानोपात्रा म्हणते, अगं आई, ह्या नश्वर जीवा पुढे नाचण्यापेक्षा एकदा ईश्वरा पुढे मन मोकळं होऊन नाच, तुझ्या पैशाचा आनंद सुद्धा तुला फिका वाटतो. ही कानोपात्र आहे महाराज. पैशाचा आनंद सुद्धा फिका वाटू लागेल. तिला कळालं, माझी पोरगी माझी राहिलीच नाही महाराज. मी थोडं पटकन पुढे जातो. माझी पोरगी माझी राहिली नाही, ती काय माझं ऐकणार नाही, ती काय ह्या जनावरांपुढे नाचणार नाही. नाही म्हटल्यावर महाराज बिदरच्या बादशहापर्यंत कानोपात्राच्या सुंदरतेची बातमी गेली. बिदरच्या बादशहानं कानोपात्राला दासी बनवण्याचं ठरवलं. सगळ्यांना कथानक माहिती आहे, दासी बनवली. कानोपात्राची आई, तिचं नाव श्यामा, जगातली पहिली आई असेल जिने आपल्या पोरीच्या देहाची विक्री केली बरं का. त्या श्यामानं कानोपात्रेच्या देहाची विक्री केली. बिदरच्या बादशहाला दास्यत्व म्हणून तिला पाठवून दिलं. पाठवून देताना बिदरच्या बादशहानं महाराज पालखी पाठवली. पालखी पालखीत कानोपात्रा बसली. पुढे 2 जण, मागे 2 जण. पालखी उचलली. पालखी मंगळवेढ्यातून निघाली थेट बिदरच्या दिशेकडे. मध्ये लागलं पंढरपूर. पंढरपूर लागल्यानंतर वास घ्यावा पंढरीचा, किंवा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. जसं पंढरपूर जवळ आलं तसं कानोपात्राची आर्तता वाढू लागली. शेवटचं का होईना म्हणे एकदा पांडुरंगरायाचं मन भरून दर्शन करावं. म्हणून महाराज चौघांना विनंती केली तिने. चौघांना, भाऊ ऐका, हा देह तुमच्या बादशहापर्यंत नक्की घेऊन जा, फक्त एक इच्छा माझी पूर्ण करा. पंढरपुरात आले तर शेवटचं दर्शन मला माझ्या देवाचं घेऊ द्या. नीट ऐका आई साहेब, देवाचं दर्शन घेऊ द्या म्हटल्यावर चौघांनी पालखी खाली ठेवली. पालखी खाली ठेवली. कानोपात्रा बाहेर आली. नुसती बाहेर जशी कानोपात्रा आली तशी थुई 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 पडत पांडुरंगाच्या पायाजवळ गेली. देवाच्या पायाजवळ गेली. प्रसन्न डोळ्यानं देवाला पाहिलं. आजपर्यंत गेली, कुठले प्रश्न नाही नेले, आता गेली प्रश्नांचा भाडीमारच घेऊन गेली. अरे भगवंता, आजपर्यंत तुझी वारी केली, माझी इच्छा नव्हती, माझी आकांक्षा नव्हती, माझ्या मनात कुठली कल्पना नाही ना कुठली वासना नाही, काही नव्हती, ना आशा ना मनीषा ना तृष्णा, काही नव्हतं. फक्त मनोमन तुझी भक्ती केली, मनोमन तुझ्यावर प्रेम केलं. आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्यावर हेही दिवस येतात हे मला आज कळालं. आजपर्यंत मोक्ताई, ज्ञानोबा, तुकोबा यांनी सगळ्यांनी मला प्रमाण दिली रे. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट तू सांभाळतोस, भक्तारा के पायापाशी, दुर्जनाशी संहारी. अरे या देहाची विक्री झाली, मी परत तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, तुझं दर्शन करून घेऊ शकत नाही. पांडुरंगा तुझ्या पुढे हात जोडते, एकदा ऐक, तुला पुरावे देते, पटलं तर सांग, नाही पटलं तर ही कानोपात्रा तुझ्यासाठी आजपासून संपली. भांडण सुरू झालं. पुन्हा मागं बसून बसली, हातात हात घालून 2 मिनिटं उभी राहिली. पुन्हा देवाकडे पाहिलं तर पांडुरंग राय. मगाशी मी सांगताना सांगून गेलो, मुक्ताबाईने काय सांगितलंय, तो मौन आहे, मौन. मौन जातीच आहे. जातीनं मौन रूपी राही. तिथं कानोपात्रा गेली, परत गुडघ्यावरती बसली, भगवंताच्या पायाला घट्ट मिठी मारली.
ज्या वेळेस प्रसंग द्रौपदीवरती आला देवा आला ना, कौरवी पांचाली सगळे माझी आणि वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. तू आलास द्रौपदीला वस्त्र पुरवलेस. भगवंता मी एवढंच सांगते आणि यासाठी सांगते की द्रौपदीचं वस्त्र हरण तू होऊ दिलं नाहीस. माझ्यासाठी तेच कर. मला तुझ्यापासून कधीच वेगळं होऊ भावगीते भक्तिगीते. प्राण हा सर्व था जाऊ कानुपत्र सांगते आता अंत नको पाहू. हरणीचे पाडसो व्याघ्रा घरी. अरे हरणीला पकडणारा जसा वाघ तिच्या मागे आहे आणि त्याच वाघाच्या घरात चुकून हरणी न जावं अशी माझी अवस्था झाली आहे. हा देह राहणार नाही भगवंता. त्याला तुझ्यापासून वेगळं करू नको. भगवंताच्या पायाजवळ बसलेली कानुपत्र भगवंताला बोलते नीट ऐका जरा. हो मी भाव सांगतोय, प्रेम सांगतोय, भक्ती सांगतोय. काय कानोपात्राकडे आत्मज्ञान होतं? कुठलं शास्त्र होतं? काही नाही. भोळी होती, भाबळी होती, पण विठ्ठलाची होती महाराज. घट्ट पायाला मिठी मारलेली कानोपात्रा सांगते भरी सभा द्रौपदी थारी राखो लाज हमारी गोवर्धन गिरधारी. हाक मारली तुझ्यासाठी तू आला, जनाबाईसाठी आला. दळण दळिले सख्या श्रीहरी. जनाबाईनं मला सांगितलं अगं माझ्यासाठी बी आला. एकेकाने पुरावे दिले तू त्यांच्यासाठी आलाय भगवंता. आज माझ्यासाठी तुला यावंच लागेल. शेवटची हाक मारते तुला. ऐकू वाटलं तर ऐक. कन्हैया रे
बघताय का पालखीत येणार आहे कानोपात्रा माघारी. बराच वेळ झाला येईना म्हणून चौघोची चौघ मंदिरात शिरली. दोघांनी सांगितलं आम्ही पुढं जातो तुम्ही पश्चिम दरवाज्यातून आत शिरा. हिला भरोसा नाही ही पळून जाईल. ते म्हणे ठीक आहे. दोघं पश्चिम दरवाज्यातून गेले. दोघं जण सरळ दर्शनात लाईनीतून गेले. दोघांनी ज्यावेळेस दोन्ही दारातनं आत आले तेव्हा कानोपात्रा सगळ्यांनी पाहिली विठ्ठलाच्या पायाजवळ अशी पडलेली आहे. पायगट्ट धरून ठेवलेले. हाक मारली पांडुरंगाला. ये थबरी होता संग इथवर तुझा माझा संग तर मला तुझं करून टाक. हाक मारला काना. अगं उठ काना. पितरचा बादशाह वाट पाहतोय. अगं आमचा जीव घेईल जर तुला नाही दिलं तर. काना बोलतच नाही. कानोपात्रा शांत स्थिर झाले. ती म्हणे ही अशी ऐकणार नाही. तुम्ही दोघं जण तिथून हात धरा आम्ही इथून हात धरतो. हिला उचलून नेऊन पालखीत टाकू. दोघांनी तिकडून आले. दोघं इकडून गेले. कानोपात्राचे हात दोघांनी धरले. कानोपात्राला भगवंतापासून तशी वेगळी केली. तशी वेगळी केली ना महाराज. कानोपात्राने देह त्या ठिकाणी त्याग करून टाकला. देह संपवला. भगवंताच्या चरणी विलीन केला. त्याच झाडाचं आजही तुम्ही आम्ही दर्शन घेतो. हे ज्ञान नाही महाराज प्रेम आणि भक्तीची उदाहरण आहे. कळलं का? हो घोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एका मोठ्या प्रेमाने भजन करा विठोबाचं. विठोबा पहिलं चरण झालं. दुसरं चरण झालं. तिसरं चरण सुदाम देवाचं देखील तसंच आहे. बरं मुठभर पोहे भगवंतांनी खाल्ले यात नवल नाही. देताना सुदाम देवाच्या मनामधलं जे प्रेम होतं जी भक्ती होती ना ती भगवंत खात होता. फके मारी कोरडीचे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. या ठिकाणी शत्रूची उष्टी बोल पाहिली नाही ना माझ्या सुदाम देवाचे पोहे थोडे पाहिले नाही. भक्ती पाहिली. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एकदा सगळ्यांनी हातवर करून भजन करा. ज्ञानेश्वर महाराज
अखंड महाराष्ट्र ज्याच्या नावावरती उत्सर्जित होतो, चार्जिंग होते अखंड महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या मातीची, प्रत्येकातल्या कणातली, ज्याच्या नावाने एक ताकद निर्माण होते, ते नाव, पवित्र नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पुढे सांगतो अजून मी काय का, जर कुणाला नाही पटलं तर कीर्तन झाल्यावर मला सांगा की महाराज मला हे नाही पटलं. सर कीर्तनातलं बोलू नका, नाही तर परत घ्यायचे नाही. कधी न ऐकलं असेल पण माझा अनुभव तुम्हाला सांगतो, पटला तर बघा. सहज बोलताना बोलतो आपण की छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला लाभले होते. सत्य की असत्य? सगळ्यांनी बोला, सत्य की असत्य? सत्य. छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राला लाभले होते. मी म्हणतो होते हा शब्द काढून टाका, अखंड महाराष्ट्राला लाभलेले आहेत. पुढे अखंड महाराष्ट्राला लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज जर आहे तर आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा हा जिवंत आहे. हा मावळा शोधायचा कुठे? एक सर्वे चालू केला प्रत्येक ठिकाणी, काय काय ठिकाणी, म्हणजे मी कोणाची निंदा कोणाची स्तुती करणार नाही या ठिकाणी. आज किमान महाराजांमुळे तरुण इतका चांगला झालाय की तेरे नाम सारखी पाडणारी केस आज बाजूला गेले तर महाराजांसारख्या पिळदार मिशा तयार झाल्या. महाराजांच्या मावळ्यांसारख्या मिशा रुबाबदार दिसू लागतो, चंद्रकोर कपाळाला राहतो, एक अभिमान वाटतो त्याकडे पाहिल्यावर, स्वाभिमान वाटतो. मला वाटलं इथं बसणारी एकही मुलगी जर रात्रीचा तो दिसला तर घाबरत नाही बरं का, तिला सुद्धा आधार वाटतो. पण मला त्यांच्यामध्ये सुद्धा मावळा दिसत नाही, माफ करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असं म्हणतात ना की आधी लग्न कोंढाण्याचं अनुभव माझ्या रायबाचं. महाराज ही खिंड माझी लढवणार, नुसते म्हटले नाही, त्या ठिकाणी देह त्याग करावा लागला महाराज त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. असा मावळा मी शोधत होतो. देह त्याग करणारा मावळा कोण आहे? त्यावेळेस माझ्या एक लक्षात आलं, आज जर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जर आपण इतक्या अभिमानाने स्वाभिमानाने बोलतो तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी देह त्याग करणारा मावळा सुद्धा आहे. मग या विक्रांत महाराजांना तो मावळा भेटला कुठं, जो आज सुद्धा स्वराज्यासाठी लढला, ज्या राजा स्वराज्यासाठी लढला, त्याच्यासाठी प्रत्येक मावळा देह प्राण हातावर घेऊन उभा राहिला. तेच स्वराज्य, हे सुराज्य, हे भारत राष्ट्र सावध राहण्यासाठी, या भारतावर संकट येऊ नये म्हणून या भारत देशाच्या सीमेवरती हातामध्ये गन घेऊन महाराज छातीची पर्वत करून उभा राहिलेला माझा फौजी हा माझ्या देशाचा खरा मावळा. खरा मावळा मला तिथं दिसला बरं का महाराज. हो, छाती सीना करून महाराज फाडून उभा आहे. कशासाठी उभा आहे? माझ्या स्वराज्याच्या रक्षणासाठी. तो माझ्या महाराजांचा खरा मावळा वाटू लागतो. फक्त आपण जे आहोत ती मावळ्यांची सावली आहे, लक्षात ठेवा. मावळे बनू नका. मावळा बनण्यासाठी महाराज तिथं जाऊन उभा राहण्याची तयारी ठेवा. आता आरक्षणामुळे सगळ्यांना सुवर्ण संधी आहे, सगळ्यांनीच लाभ घ्या. कारण महाराज त्यांचा कर्म एक, त्यांचा धर्म एक. मी गाणी बिनी म्हणणार नाही, पण मी सहज सांगून टाकेन. दे दिया है जा भी देंगे, भरतखंडी प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. शेवटची गोड भैरवी एकेरी होऊन जावे. न मने वो चेष्ट अथवा थोडे, न मने वो चेष्ट अथवा थोडे, भक्ती
खरे मालक हे रंग चढवतात आणि या रंगाची उधळण जी होते ना त्याचा संपूर्ण अधिकार वरती बसलेले साऊंड सिस्टीम वाले त्यांच्यासाठी सगळ्यांनी एक फक्त 1 मिनिट थांबेल. सगळ्यांनी टाळ्या गोड गायन खूप छान.